अरे बाजूला मला जाऊ दे. काय काय झालं? कुठे निघालीस? ह्यानी मानसीचा फोन आला होता, तिला निघायला उशीर होतोय आणि ईशा डे केअर मध्ये आहे ना, तिला आणायला जायचंय. त्यासाठी तू धावतीस? आता जर का तिने मला रिक्वेस्ट केली तर मला ऐकायला हवं ना. गीता, ते आपलं काम नाहीये, आपली जबाबदारी नाहीये ती. एखाद्याला जर का इमर्जन्सी असेल तर आपण असा विचार करतो, प्लीज मला जाऊ दे. अरे ईशा जर का तिकडे घाबरली, रडली तर? मानसीला आता कुणाची मदत नाही आणि तिने जर का माझी मदत मागितली तर काय बिघडलं? हे सगळं तू मला का सांगते? तुला चांगलं ठाऊक आहे ना की हे सगळे प्रकार मला नाही आवडत. मागच्या वेळी याच गोष्टीमुळे. माहित आहे मला. हे आपण नंतर बोललो तर चालेल ना? आत्ता निघू मी, नाहीतर उशीर होईल मला. मोहन, ये बस जरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. नाही ते ठीक आहे, बोल. तुला वेळ आहे ना थोडा? हो आहे, बोल ना दादा. विक्रांतनी ईशाला इथे ठेवायचा निर्णय घेतला म्हणून तू त्याच्यावर नाराज आहेस, मला माहिती. परवा विक्रांत गेला होता हॉस्पिटलमध्ये. अजूनही काही पेशंट्स त्याच्याकडनं डिलिव्हरी करून घ्यायची म्हणून हट्ट धरतात. तो तिथे गेला होता. एक प्रेग्नंट बाई होती, तिची नाडी बघितली तिने आणि सांगितलं की ताबडतोब तिचं सिझेरियन करा, नाही तर बाळ आणि ती पेशंट दोघांनाही धोका आहे. आणि त्यांचं सिझेरियन केलं आणि लक्षात आलं की मुलाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा पडला. वेळेचं ऑपरेशन झालं म्हणून दोघांचे जीव वाचले. आणि हे सगळं विक्रांतमुळे घडलं. नाही ते सगळं ठीक आहे दादा, पण 1.5 वर्षापूर्वी ऑपरेशनच्या वेळी त्याचाच हात थरथरत होता. त्यावेळी सुद्धा ते 2 जीव धोक्यात आले होते. ते सुद्धा विक्रांतमुळेच ना? हो, पण झालं नाही ना तसं. हो, पण तेव्हा तिथे ताई नसती तर? हे बघ, आपण त्याला वेळोवेळी समजावत आलोय, पण त्याने ऐकलं नाही. आत्ताच्या त्याच्या या परिस्थितीला तो स्वतः जबाबदार आहे. आपण काय करणार ना? आर्यन काका आणि अथर्व काकाला हाक मार. आर्यन काका, अथर्व काका. इशू, 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 तू आमच्यावर खेळशील ना? मग आम्हाला पकड. चल चल चल, पकड पकड पकड. पळ 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 पळ. हे हाय. ईशा, हे कोण आहे माहितीये का तुला? हे आहेत मोहन आजोबा. मोहन आजोबा? नाही ग, मोहन आजोबा. मंजूबा? बरं बाई. मोहन आजोबा छान आहे ना? मोहन, बोल ना 2 शब्द तिच्याशी. इशू, इशू, हे काय, तू मला पकडायला आलीच नाहीस? तुम्ही आता इथेच खेळा, जाऊ नका कुठे. मी तिच्यासाठी खाऊ घेऊन येते. चल 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 चल. बस इकडे, बस इकडे. व्हेरी गुड. इशू, आता मधलं बोट ओळखायचं. हा, डोळे बंद कर आता. ओळख. हया, बरोबर. परत एकदा. डोळे बंद कर. तुला बेसनाचा लाडू आवडतो ना? बघ, हे खाऊन बघ, आवडतंय का? हा करा. हे घे, तू खा. हा, हे घे मोहन आजोबा लाडू. तुम्हाला आवडत नाही लाडू? घ्या ना प्लीज. वा वा वा, किती गुणी आहे ही मुलगी. आली का टावळी? माझं नाव ईशा आहे. हो का? ईशा लई हुशार आहे बेबी ईशा.
आजोबा आपण बाहेर जाऊयात का? मोहन ये ना रे. गीता, खाल्ला का लाडू बेबी ईशा? काय झालं? गो बाळ माझं भूकलं का तुला? ओके 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 तू लाडू खा. हा ओके हा लाडू खा. काय झालं बाळा? काय झालं रडायला? ये इकडे. अब्बा रडायचं नाही हा. गुड गर्ल. चल. अरे ये. थँक्यू सो मच गीता काकी आणि सॉरी त्रास दिल्याबद्दल. अगं काय आहे, एवढं काय त्यात होतच. कुठे आहे ईशा? मी निघते लगेच. अगं थांब थांब थांब, तिच्यासाठी मऊ भात टाकलाय, भरवून घेऊन जा. काकी अहो मी टॅक्सीवाल्याला बाहेर थांबायला लावलंय. अगं मग थांबेल ना अजून 5 मिनिटं. आपण भरवल्याशिवाय जायचं नाही हा इकडनं. बर. कुठे आहे पण ईशा? त्रास दिला नाही ना तिने? हे ग मुलांबरोबर इतकी खेळली आहे ना ती, आणि अर्ध्या तासापासून विक्रांतच्या रूम मध्ये बसली. ओ मी तिला घेऊन येते काकी. तुम्ही तोपर्यंत डबा पॅक कराल, मी वाटेत भरवते तिला. चालेल जा. हो पिल्लू. मम्मा तू कुठे होती? बेटा मम्माला आज हॉस्पिटल मधून येताना उशीर होणार होता ना, म्हणून तिने गीता आजीला तुला पिकअप करायला सांगितलं. ओके मम्मा. हॅलो विक्रांत, हॅलो. कसा आहेस? ठीक आहे. मी ऐकलं की तू काल हॉस्पिटलमध्ये गेला होतास आणि तुझी नाडी परीक्षा कशी अचूक आहे हे तू पुन्हा सिद्ध केलंस. व्हेरी हॅपी टू हिअर दॅट. कीप इट अप. थँक्यू. तू रोज हॉस्पिटलमध्ये का नाही जायला सुरुवात कर ना. नाही, आत्याने सांगितलंय मला की हॉस्पिटलला येऊ नकोस. तिला नकोय. अरे पण पेशंट्स ना हवायस तू. ते अजूनही तुझ्यासाठी हटून बसतात. तू वाटल्यास तर ट्रीटमेंट नको करूस, पण डायग्नोसिस कर किंवा PR बघ. पण तू त्याला नाही आवडणार मानसीने आलेलं. आणि जर आत्यालाच तू हवा असशील तर बघ तू विचार कर. मम्मा जाऊयात? हो बेटा. बाय काका. बाय. बाय. गीता काकी निघालो आम्ही. आले. भरवल्याशिवाय तिला झोपू देऊ नकोस हा. खूप दंगा घातलाय तिने. हो हो नक्की. ऐक ना, मी काय म्हणते, सुट्टी आहे तोवर मी तिला रोज इथे घेऊन येऊ का? माझ्याकडे वेळ असतो, त्यापेक्षा तू सोड ना तिला इकडे. गीता, अरे सुट्टी पुरतं फक्त. मुलांना खूप मजा येते अगं तिच्या बरोबर खेळायला, आणि तिला सुद्धा. रोज रोज हे कशाला करायला हवं? मुलांना सवय लागेल. काका तुमचा राग अजून गेलेला दिसत नाही. का जाईल राग माझा? असं काय वेगळं घडलंय ज्यासाठी मी राग माझा विसरू? जाऊ दे मानस. त्याला नाही आवडत, आणि त्याने एकदा काही ठरवलं की तो बदलत नाही.
पण काका तुम्ही प्लीज तुमचा राग ईशावर नका ठेवू. मी कोणावर रागवायचं आणि कोणावर प्रेम करायचं हे कुणीही मला समजवायची गरज नाही. ते माझं मला कळतं. जी गोष्ट मला नाही पटली ती नाही पटली. ती मी पटवून घेण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती का? काका प्लीज. मला समजवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. कुणीही. या मुलीचे सगळे लाड तुम्हाला करायचे तुम्ही करा, पण तेच लाड मी करावे असा आग्रह कोणीही मला करू नये आणि माझ्याकडून ते जमणार पण नाही. त्या मुलीचा माझा काही संबंध नाही, माझं काही नातं नाही. तिच्यावर खोटं खोटं प्रेम करणं मला शक्य नाही. खरी काका. ठीक आहे काकी, येते मी. मम्मा जायचं? हो बेटा, आता निघतोच आहे आपण. काय म्हणतो बा? बाय. मानसी, ये. हे काय, ईशाला नाही जेवायचं? ती नाही आली? अगं ती झोपली, मी तिला वाटेतच भात भरवला. ओके, ये बस, मी थांबले तुझ्यासाठी. नाही नको सई, मला जेवावंसं नाही वाटत. ए असं काय ग, एक घास खा, वाटेल तुला जेवावंसं. बस बस. आणि तुला माहितीये का, मी तुझ्या बरोबर जेवणासाठी थांबलीये म्हणून आजी आजोबा जेवून झोपलेत. बस. भाजी घे. मानसी, जेवताना विचार करू नये ग. शांतपणे जेव. मूड नाहीये ग. का ग, काय झालं? काही नाही, आम्ही तिथे दळवींकडे गेलो होतो आणि तिथे जरा काय झालं का? अगं ते मोहन काका आहेत ना, ते ईशाला बघून खूप चिडले, खूप लागेल असं बोलले. मी या मुलीवर खोटं खोटं प्रेम करू शकणार नाही असं म्हणाले. पण असं का म्हणाले ते? ईशा सारख्या मुलीवर खोटं खोटं प्रेम करायची वेळ कशाला येईल? तुला काहीच माहित नाही असंही. पण तुझं बरोबर आहे. आपल्या मुलीला जर कोणी असं काही बोललं तर कुठल्याही आईला राग येईलच. मी ईशाची आई नाही असंही. काय? माझी बहीण मोनिका ईशाची आई आहे. हो, म्हणजे विक्रांत तिचे नाही, विक्रांत तिचे वडील नाहीये. म्हणजे मोनिकाचा नवरा विक्रांत हा ईशाचा बाबा नाहीये. पण मग ईशाचे बाबा कोण आहेत? ते आजपर्यंत कोणालाच माहित नाही. पण कोणालाच माहित नाही म्हणजे? तुझ्या ताईला तर माहिती असेलच ना? तिलाही माहिती नाहीये. कसं शक्य आहे हे? शक्य आहे की नाही आम्हाला माहित नाही, पण ते तिलाही माहित नाही असं ती आम्हाला सांगत नाहीये. पण असं कसं ग? मला याचा अर्थच लागत नाहीये. जाऊ दे सई, तू नको विचार करू. मला तर काही सुधरतच नाहीये. म्हणजे असं असेल का की तिला कोणी आधी बॉयफ्रेंड होता का? त्याने तिला फसवलं? नाही, पण मग ती तुम्हाला का नाही सांगणार? हे सगळं लग्नाआधी. ताईची लाईफस्टाईल खूप वेगळी होती. ती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत नोकरी करत होती. त्यामुळे कुठे कुठे फिरणं, कॉन्फरन्सेस, लेट नाईट पार्टीज. तू या घरावर आणि आजी आजोबांवर जाऊ नकोस. ताई खूप वेगळी होती नेहमीच. तरी सुद्धा तुझ्या ताईला ईशाचे बाबा कोण हे माहित नाही, हे पटणं जरा जड आहे.
पचायला हे जडच आहे, पण ती आम्हाला तेच सांगते. लग्नाआधी ती प्रेग्नेंट होती हे तिला माहित नव्हतं असं ती आम्हाला इतके दिवस सांगत होती, पण नंतर तेही खोटं ठरलं. हे सगळं खूप खूप कॉम्प्लिकेटेड आहे. जाऊ दे, तू तू नको विचार करूस. मानसी, हे सगळं खरंच खरं आहे? हे सगळं खरंच खरंय. तुला सांगू मला काय वाटतंय, ईशाचे बाबा कोण हे तिला माहिती नाही असं जर तुझी ताई म्हणत असेल ना, तर ती खोटं बोलतीये. म्हणजे मला असं वाटतंय की हे जर खरं असेल तर मग हे वैद्यकशास्त्राला मोठंच आव्हान नाही का? अरे चला, बसलात काय? आंघोळी करायला जा. सुट्टी लागली म्हणजे सगळं आरामात करायला हवं असा काही नियम नाहीये. चला 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 चला. आणि तो विक्रांत दादा बाहेर जातो ना, त्याच्याबरोबर खरं तर तुम्ही वॉकला जायला हवं. चला. अरे चला उठा, तुमच्यासाठी दूध करते मी. चला चला. आई आज पण येणार ईशा? आता ती रोज रोज इथे कशाला यायला हवी? बाबा तिच्यासोबत खेळायला ना खूप मजा येते ना. ती किती गोड बोलते ना. ती गोवडी बोलायला लागली ना का हसायलाच येते. आणि तुला माहितीये ती येल्लो कलरला काय बोलते? काय? येल्लो कलर. हे बस झालं हा तुमचं. तुमच्याकडे काही दुसरा विषय नाहीये का? खरं तर माझंच चुकलं. या दोघांना सुट्टीत ना एखाद्या वर्कशॉपला नाहीतर कॅम्पला पाठवायला हवं होतं. नाही, इथे घरी बसल्या बसल्या तिच्याशिवाय दुसरं कोणी खेळायला नाहीच आहे. बाबा आमचे मित्र आहेत, पण आम्हाला ईशा बरोबरच खेळायला आवडतं. प्लीज ग तिला बोलाव ना. प्लीज गाय. बस झालं, बस. खूप ऐकून घेतलं तुमचं. ती या घरात येणार नाही, कळलं? परत परत काय रे मोहन, सकाळी सकाळी कशाला ओरडतोयस त्यांच्यावर? मग तुम्ही सगळे वागतायच तसे. आणि तुझी सुद्धा फूस आहे गीता त्याला. ते कशाला कौतुक करतेस तिचं? तुझ्या नवऱ्याला आवडत नाही हे माहित असून सुद्धा. अरे असं काय करतोस? का उगाच रागराग करतोस तिचा? किती गोड आहे अरे ती. विसर ना सगळं. ती घरात आली ना की असा घराचा रंग सगळा बदलतो. अरे किती वर्षांनी या घरात एक गोडुली आलीये, प्लीज एन्जॉय कर. ती गोडुली आपली नाहीये गीता, आणि तिच्यामुळे आपल्याला घर सोडून जावं लागलं होतं. हे विसरलीस का? आले आले आले. अरे थांबा ना जरा, ही घाई लागलीये. ही कुठली पद्धत आहे बेल वाजवायची? काय झालं? मला कशाला वरडताय? आता आत यायचं म्हणजे बेल नको का वाजवायला? बाजूला. अगं ए ए, काय वाद कोणाशी घालतेस का? आज मूड ऑफ दिसतोय. गप्प बस ना तू. आणि काल तेवढ्याशा मुलीला का रडवलंस? अहो किती गोड आहे ती बेबी ईशा. ह्या पुढे तिच्या अंगचटीला जायचं नाही कधीही, कळलं? मी काय मुद्दाम नाही रडवलं तिला. मला ती लई आवडली ना म्हणून घेतला गालगुच्चा. ईशाला हात लावायचा नाही, कळतंय का तुला? पोरीवर प्रेम केलं तरी बी चालत नाही या लोकांना. कसली माणसं आहे. तोंड सांभाळून बोला तू. एकतर तुला या घरातल्या माणसांबद्दल बोलायची काही गरज नाहीये. नोकर आहेस ना, मग नोकरासारखीच वाग. नोकर माणूस आहे म्हणून कसं बी बोलतात मला. मॅडमला सांगायला पाहिजे. सांग तुझ्या मॅडम ना, कुणी घाबरत नाही तिला इकडे. गीता, काय चाललंय? काय झालं? अरे काही नाही रे, काल तेवढ्याशा ईशाला रडवलंही नाही. बघितलंस गीता, तिच्यावरनं परत भांडण झालं. आता तुला कळलं ती मुलगी घरात मला का नकोय ते? आणि त्यात तिची काय चूक आहे? मी बकुळाला ओरडते. केवढा जोरात गालगुच्चा घेतला बकुळानं तिचा, कळवायली पोर. मी तेच म्हणतोय ना, त्या मुलीवरनं घरात कलह होणार हे तुम्हाला कसं कळत नाही? अरे असं का बोलतोयस? ईशा केवढी गोड आहे अरे. ती काहीच म्हणत नाहीये, हे सगळं मी म्हणतेय.
तू का उगाच राग करतोयस तिच्यावर? तुझ्या रागाचं कारण सुद्धा तीच आहे. हो नाहीच. आता उगाच आपल्यात वाद नको.